बातमी येते रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या संदर्भातली त्यांचं भारत भेटीवर दिल्लीमध्ये आगमन झालंय। स्वतः पंतप्रधान मोदी पुतीन यांच्या स्वागताकरता विमानतळावर पोहोचले आहेत। पुतीन यांचा 2 दिवसीय दिल्ली दौरा आहे, ज्याकरता दिल्ली पूर्णपणे सज्ज आहे। युक्रेन युद्धानंतर पुतीन यांचा पहिलाच भारत दौरा आहे। अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ नंतर भारतावर रशियाकडनं व्यापार न करण्यासाठी दबाव आहे आणि या पार्श्वभूमीवर पुतीन यांच्या दौऱ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिल्याने पुतीन यांच्या स्वागताकरता पंतप्रधान मोदी हे विमानतळावर पोहोचलेले आहेत। पुतीन आज रात्री पंतप्रधान मोदींसह भोजन देखील करणार आहेत। सोमेश कोलगे या दौऱ्यासंदर्भात अधिकची अपडेट देतील। सोमेश, पुतीन यांचं आगमन झालेल्या पुढचा कार्यक्रम कसा असेल? नक्कीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावरती पोहोचलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुतीन यांना रिसीव्ह करण्याकरता त्यांचं स्वागत करण्याकरता आता पालम विमानतळावर पोहोचलेले आहेत। आता आपण उभे आहोत हैदराबाद हाऊस येथे। आता जर आपण पाहिलं तर या हैदराबाद हाऊसचा संपूर्ण परिसर हा भारत रशिया म्हणू शकतो, कारण इथेच उद्या व्लादिमीर पुतीन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असंख्य भारतासोबतचे करार आणि त्यासह अनेक ट्रेड अग्रीमेंट्सवर सही करणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने भारताच्या आणि रशियाच्या मध्ये जो डिफेन्सशी संबंधित करार होणार आहे, त्यामध्ये इतर दोघांनाही एकमेकांच्या लँडस्केप वापरण्याच्या काही मर्यादित प्रमाणात परवानग्या मिळणार आहेत। त्याचा परिणाम असा होईल की रशियाचे आणि भारताचे जे संबंध आहेत त्याची ताकद ही पुढे जाऊन भारताला आणि रशियाला दोघांनाही संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने वापरता येईल। याचा निश्चितच भारताला खूप जास्त फायदा होणार आहे, कारण रशियाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन पाहता आणि त्यासोबतच रशिया आणि भारताची ही मैत्री जगाच्या एका अशा पार्श्वभूमीवर घडते ज्यावेळी सगळ्या जगामध्ये बऱ्याचशा पाश्चिमात्य राष्ट्रांनी पुतीन यांच्यावरती प्रतिबंध घातलेला आहे, रशियावर प्रतिबंध घातलेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर भारत हा असा एकमेव देश आहे की जिथे येऊन पुतीन स्वतः येऊ इच्छितात। पुतीन यांना होस्ट करणारा, यजमान पद घेणारा असा हा भारत ठरलेला आहे। त्यामुळे भारताच्या दृष्टीने असंख्य महत्वाची अशी ही भेट आहे आणि प्रचंड महत्वाचे दौरे या सगळ्या भेटीच्या दरम्यान, या संपूर्ण प्रचंड महत्वाचे करार या सगळ्या भेटीच्या दरम्यान होणार आहेत। व्लादिमीर पुतीन हे सगळ्यात पहिल्यांदा भारतात आले होते। त्यांनी ज्यावेळी सत्ता हस्तगत केली रशियामध्ये, तेव्हा देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या निमंत्रणावरून ते भारतात आलेले होते आणि त्यानंतर पुतीन आता भारतामध्ये येत आहेत। सलग 30 तास जवळपास पुतीन हे भारतामध्ये असणार आहेत आणि त्यावेळी भारताच्या आणि रशियाच्या मधील जो एक समुद्री व्यापार मार्ग आहे त्या संदर्भात महत्वाचे करार होणार आहेत। भारताच्या रेलोचं जे अग्रीमेंट आहे त्या रेलोच्या अग्रीमेंट अंडर रेसिप्रोकल लॉजिस्टिकल सपोर्ट हा एकमेकांचा वापरता येणार आहे भारताला आणि रशियाला, या दोन्ही देशांना। त्यामुळे त्यासोबतच भारताकडून काही क्षेपणास्त्रांच्या खरेदीबाबत, तंत्रज्ञानाच्या आदान प्रदानाबाबत देखील या संपूर्ण भेटी दरम्यान महत्वपूर्ण करार होणार आहेत। त्यामुळे ही भेट भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भेट आहे। सगळ्यात महत्वाचं खरं सोमेश, जसं तू सांगतोस भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भेट आणि पुढच्या 2 दिवसामध्ये नेमकं काय घडतंय सगळ्या जगाचं लक्ष आहे। सोमेश, तू आपल्या सोबतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।